A very good, a very good morning to all of you. आज आपण बघणार आहे मॉड्युली ऑफ इलेस्टिसिटी. त्याच्या आधी आपण रिव्हिजन घेऊया स्ट्रेस स्ट्रेनची. तर स्ट्रेस म्हणजे काय? तर स्ट्रेस is the force applied per unit area on a material. Force applied per unit area on a material. Unit of force Newton per meter square or Pascal. Then types आहेत स्ट्रेसचे: टेन्साइल स्ट्रेस, कंप्रेसिव्ह स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. टेन्साइल स्ट्रेस म्हणजे स्ट्रेचिंग, पुलिंग. देन कंप्रेसिव्ह मीन्स कंप्रेस करायचं, पुश करायचं. शिअर स्ट्रेस पॅरलर टू द सरफेस. देन स्ट्रेन is the deformation per unit length. Strain, change in length divided by original length. स्ट्रेन हे काय डायमेन्शनल लेस आहे. टाइप्स आहे स्ट्रेनचे: टेन्साइल स्ट्रेन, कंप्रेसिव्ह स्ट्रेन अँड शिअर स्ट्रेन. देन इलास्टिक लिमिट. Elastic limit. The elastic limit, it is a maximum stress or a force that a material can withstand and still return to its original shape and size when the force is removed. Directly, the elastic limit is a maximum stress before the permanent change. Within the elastic limit, material behaves elastically, and beyond elastic limit, the material behaves plastically. Then next, Hooke's law. Within elastic limit, the stress is directly proportional to the strain. Within elastic limit, stress is directly proportional to the strain. आता आपण आज बघणार आहोत मॉड्युली ऑफ इलास्टिसिटी. The moduli of elasticity is measure of a material's ability to resist deformation when a force is applied. हे काय सांगतंय? हे मेजर करतंय काय की एखादं मटेरियल किती रेजिस्ट करतंय डिफॉर्मेशनला, म्हणजेच इंटरनल फोर्स किती लावतोय डिफॉर्मेशन न होण्यासाठी. त्याला काय म्हणतात? मॉड्युली ऑफ इलास्टिसिटी. त्याला अजून यंग्स मॉड्युलस पण म्हणतात. आणि मॉड्युली ऑफ इलास्टिसिटी प्रत्येक मटेरियलची वेगवेगळी असते. म्हणजे उदाहरणार्थ रबर आहे. रबरची इलास्टिसिटी जास्त आहे. ते जास्त पटकन डिफॉर्म होणार आहे. ते आपण स्ट्रेच केल्यावर रबर पटकन स्ट्रेच होणार आहे. पण ऍज कम्पेअर टू स्टील, स्टीलला आपण फोर्स लावला तर ते रबर एवढं पटकन डिफॉर्म होणार आहे का? नाही. तर मॉड्युली ऑफ इलास्टिसिटी स्टीलची जास्त आहे. मॉड्युली ऑफ इलास्टिसिटी स्टीलची जास्त आहे. ते जास्त रेजिस्ट करणार आहे. तर हुक्स लॉ काय म्हणतं
की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. जर आपल्याला हे प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं असं आणि त्याच्याऐवजी इज इक्वल टूचं चिन्ह लावायचं असं, तर आपल्याला कोणता तरी कॉन्स्टंट घ्यावं लागणार आहे. जर प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं असेल आणि इज इक्वल टूचं चिन्ह घ्यायचं असेल तर आपल्याला एखादी गोष्ट कॉन्स्टंट घ्यावं लागणार आहे. तर यंग्स मॉड्युलस मध्ये जेव्हा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असतो, लॉन्जिट्युडनल असं म्हणजे स्ट्रेस करायचं असतं. लेंथ वाढवायची असेल तर तो कोणता त्या स्ट्रेसला काय म्हणतात, लॉन्जिट्युडनल. तर इथं आहे की जेव्हा आपल्या स्ट्रेस आणि स्ट्रेन मधला प्रोपोर्शनचा साइन काढून टाकून तिथं जर इज इक्वल टूचा साइन आणायचा असेल तर तिथं एखादा कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तर ह्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे स्ट्रेस ई इंटू स्ट्रेंथ. ई कॉन्स्टंट आहे केव्हा, जेव्हा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन असेल तेव्हा. आपण इथं म्हटलं टेन्साईल स्ट्रेस म्हणजेच लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेन म्हणजेच लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. जेव्हा त्याची साईज इलॉंग होती तेव्हा त्याची साईज एकदम म्हणजे मोठी होती, त्याची साईज जेव्हा मोठी होती त्या ऑब्जेक्टची ओरिजिनल ऑब्जेक्ट पेक्षा साईज मोठी होत असेल तर त्याला टेन्साईल स्ट्रेस किंवा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणतात. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचा जो रेशो असणार आहे त्याचे त्या रेशोला काय म्हणतात, यंग्स मॉड्युलस. तर मग मॉड्युलसचा फॉर्म्युला घालतो ई. आपण इथंच ठेवायचा आणि हा जो स्ट्रेन आहे तो इकडे येणं म्हणजे होणार काय, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. तर हा झाला एक्स मॉड्युलसचा फॉर्म्युला. नंतर ते काय करतं, एक्स मॉड्युलस मेजर द स्टिफनेस ऑफ अ मटेरियल व्हेन स्ट्रेच और कम्प्रेस. जेव्हा हा ई असतो म्हणजे ईची व्हॅल्यू, ईची जी व्हॅल्यू निघणार आहे कॅल्क्युलेट केल्यानंतर, तुम्हाला स्ट्रेचची व्हॅल्यू दिली, स्ट्रेनची व्हॅल्यू दिली, नंतर तुम्ही कॅल्क्युलेट केली ईची व्हॅल्यू. तर ईची व्हॅल्यू जर जास्त असेल तर ते मटेरियल कसं असणार आहे, स्टीप असणार आहे म्हणजे जास्त कडक असणार आहे. आणि जेव्हा ते ईची व्हॅल्यू जर लो असेल तर ते मटेरियल फ्लेक्झिबल असणार आहे, उदाहरणार्थ रबर. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की यंग्स मॉड्युलस प्रॉपर्टी मटेरियलची, की मटेरियल इलेस्टिक किती म्हणजे स्टिफनेस म्हणजे ते मटेरियल किती हार्ड आहे ते आपल्याला सांगतंय. जेवढी ईची व्हॅल्यू जास्त, जेवढी ह्या ईची व्हॅल्यू जास्त तेवढं मटेरियल जास्त हार्ड स्टीप, आणि जेवढी त्या ईची व्हॅल्यू कमी तेवढं ते मटेरियल जास्त फ्लेक्झिबल. स्टील आहे, तुम्हाला एक्झाम्पल दिलं रबर आणि स्टील. रबर जास्त इलेस्टिक आहे, जास्त डिफॉर्मेशन होणारे फोर्स अप्लाय केल्यानंतर ऍज कम्पेअर टू स्टील. त्याच्यामुळे काय आहे, स्टील हे काय जास्त स्टीफ आहे. द मॉड्युली ऑफ इलेस्टिसिटी स्टीलची जास्त आहे. ओके, घ्या लिहून.
होगा. तर नेक्स्ट बघूयात शेअर मॉड्युलस. ह्याच्यामध्ये रेशो कुणाकुणाचा असणार आहे? शेअर stress and shear stress is directly proportional to the shear strain. पण शेअर स्ट्रेस बघितला, शेअर स्ट्रेन बघितला. हुक्स लॉ काय म्हणताय की हुक्स लॉ काय म्हणतात? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. जेव्हा आपल्याला प्रोपोर्शनलिटीचं चिन्ह काढायचं असेल तेव्हा आपल्याला काय करणार आहे? कॉन्स्टंट द्यावा लागणार आहे. तर शेअर स्ट्रेस इज इक्वल टू, आता शेअर स्ट्रेस मध्ये जी हा कॉन्स्टंट आहे, जी इंटू शेअर स्ट्रेन. Then therefore G is equal to shear stress divided by shear strain. तर आपल्याला शेअर मॉड्युलस मध्ये काय सांगताय? द रेशो ऑफ शेअर स्ट्रेस टू द शेअर स्ट्रेन. इट मेजर रेजिस्टन्स टू द शेअर डिफॉर्मेशन. म्हणजे जे डिफॉर्मेशन होतंय पॅरलल टू द सरफेस त्याला रेजिस्ट करतंय. यूज फॉर द मटेरियल सब्जेक्ट टू ट्विस्ट और टॉर्शन. म्हणजे जे ट्विस्टिंग होतंय, जे शेअर होतंय सरफेसच्या पॅरललला, जो फोर्स लागून डिफॉर्मेशन होतंय त्याला रेजिस्ट करण्यासाठी शेअर मॉड्युलस आहे. ओके, घ्या नोट करून. नेक्स्ट आहे बल्क मॉड्युलस, म्हणजेच व्हॉल्यूमेट्रिक मॉड्युलस. आता मला एक सांगा, जेव्हा
एखादा बॉक्स आहे, हा बॉक्स आहे. तुम्ही ह्याला खूप प्रेशर लावला, नंतर ते प्रेशर लावल्यामुळे तो बॉक्स काय झाला, असं छोटा झाला. बरोबर, प्रेशर लावल्यामुळे तो कंप्रेस झाला, छोटा झाला. त्यामुळं काय झालं, त्याच्यामधलं जे व्हॉल्यूम आहे ते पण कमी झालं. व्हॉल्यूम कमी झालं, काय? बरोबर आहे. हा. व्हॉल्यूम म्हणजे काय माहितीये ना, तर आधी तो बॉक्स मोठा होता, त्याच्यावर प्रेशर लावलं, त्या प्रेशरमुळे काय झालं, त्या व्हॉल्यूम चेंज झाला. इधर आलाय, इधर पहले तर तो व्हॉल्यूम चेंज झाला. ते ज रेशो म्हणजे द रेशो ऑफ हायड्रोलिक प्रेशर, म्हणजे जो प्रेशर लावलाय टू द व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेंथ, म्हणजे जो चेंज झालेला व्हॅल्यूम, त्यालाच काय म्हणतात, के इज इक्वल टू प्रेशर डिवायडेड बाय ईव्ही. ईव्ही म्हणजे चेंज इन लेंथ डिवायडेड बाय चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. म्हणजेच काय झालं, के इज इक्वल टू प्रेशर नहीं है। डिवायडेड बाय चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. तर हे काय मेजर करतं, मेजर रेजिस्टन्स टू युनिफॉर्म कम्प्रेशन. म्हणजे जे कम्प्रेशन होणार आहे, जे व्हॅल्यूम चेंज होणार आहे, त्या व्हॅल्यूमला काय करणार आहे, ते रेजिस्ट करणार आहे. व्हेन हाय के मटेरियल इज इनकम्प्रेसिबल, वॉटर, मेटल्स. वॉटर कम्प्रेस होत नाही, त्याची जागा ती चेंज नाही करत, डिफॉर्म नाही होत ते. आपण ते ला साईज शेप देण्यासाठी आपण ते एका भांड्यात किंवा कशात तरी काढून घेतो. पण ते आपण वॉटरला प्रेस केलं आणि त्याची साईज छोटी झाली, असं नाही होत. आणि इझिली कम्प्रेसिबल काय, गॅस. आपण गॅस कम्प्रेस करून फिल करू शकतो. आपण गॅस कम्प्रेस करून त्याला लिक्विड फॉर्म मध्ये पण आणू शकतो. तर जेव्हा के हाय असतो तेव्हा इनकम्प्रेसिबल मटेरियल आहे, आणि जेव्हा के लो असतो ते इझिली कम्प्रेसिबल मटेरियल आहे. घ्या नोट करून. नेक्स्ट बघूया. आता आहेत आता आहेत एमसीक्यूज. एकदा आपण रिवाइज करून घेऊ, नंतर एमसीक्यू बघूया. मॉड्युल्यू ऑफ इलेस्टिसिटी, ते काय करतं, मटेरियल किती स्टिफ आहे ते सांगतं. जेव्हा ई हाय असेल तेव्हा मटेरियल मोर स्टिफ आहे, मोर हार्ड आहे. आणि जेव्हा ई
लो असेल, ची व्हॅल्यू जेव्हा कमी असेल तेव्हा मटेरियल फ्लेक्झिबल आहे. नंतर शेअर मॉड्युलस काय सांगतं, शेअर स्ट्रेस आणि शेअर स्ट्रेन मधला रेशो. मेजर रेजिस्टन्स टू द शेअर डिफॉर्मेशन. देन बल्क मॉड्युलस कशाबद्दल सांगतो, व्हॅल्यूम बद्दल सांगतो. म्हणजे प्रेशर अँड चेंज इन व्हॅल्यूम, किती व्हॅल्यूम चेंज झालेलं आहे. तर जेव्हा के हाय असेल तेव्हा मटेरियल काय इनकम्प्रेसिबल आहे, म्हणजे त्याच्यातलं व्हॅल्यूम चेंज होणार नाहीये, ते तेवढंच व्हॅल्यूम मध्ये राहणार आहे. आणि जेव्हा लो असेल तर ते इझिली कम्प्रेसिबल आहे, म्हणजे गॅस मधलं व्हॅल्यूम आपण चेंज करू शकतो. आहे तिथूच. नंतर सगळ्यांनी माईक चालू ठेवा आणि सगळ्यांनी आन्सर्स द्या. आणि जेवढे answer तुम्ही विचार करा, 2 मिनिटं जास्त घ्या आणि आन्सर द्या. पहिलं काय क्वेश्चन, स्ट्रेस इज डिफाईन ॲज. Option B, फर्स्ट force क्वेश्चन इज divided by area. बरोबर आहे. गुड. देन द सेकंड क्वेश्चन इज द SI युनिट ऑफ स्ट्रेस इज. Pascal. Option B, option C, Pascal. Newton per meter square. बरोबर, पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अजून बाकीच्यांनी पण आन्सर द्या, थोडा विचार करा पटकन. स्ट्रेन त्याच्या आधी आन्सर द्यायचे. स्ट्रेन इज डिफाईन ॲज. चला सोपं आहे. स्ट्रेन काय आहे, तर सांगा कोणीतरी. स्ट्रेन काय आहे, स्ट्रेन काय आहे, ओरिजिनल चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. ऑप्शन काय आहे, कुठे आहे चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. ऑप्शन सी. SI युनिट ऑफ स्ट्रेन काय आहे, SI युनिट. Dimensionless. No unit. Yes, no unit. Option D. आन्सर नाही का तुम्हाला, का तुम्ही सांगत नाहीये. Then tensile stress occurs when the body is. Bent. पिछड़ा. Bent. टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय होतं, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे जेव्हा आपण ती गोष्ट इलॉंग करणारे, मोठी करणारे, Option तो C, झाला टेन्साईल straight. स्ट्रेस. Three. Stretched. हा. Then volumetric stress is related to change in. Volume. व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन. हा, नावातच आहे ना, व्हॅल्यूमॅट्रिक स्ट्रेन म्हणजे कशामध्ये चेंज असणार आहे, व्हॅल्यूम मध्ये. Volume. Then shear stress change the
shear stress change the शेअर्स मध्ये काय होतं, आधी ओरिजिनल साईज अशी असती, त्याच्यानंतर ती फोर्स लावल्यामुळे डिफॉर्मेशन झाल्यावर अशी होती. काय चेंज झालाय त्याच्यामध्ये? Length of body. Length of body. शेप शेप Length of शेप चेंज होतो. आधी बॉडी अशी असते ओरिजिनल, नंतर काय होतं ते चेंज होतोय. तर आपण असं उदाहरण घेतलं होतं, एक टेबल आहे त्याच्यावर आपण थोडं अलीकडं मग ते थोडं